आता मित्रांनो लागलेला आहे गावाकडचा रस्ता आणि किती पॉश आणि किती छान आहे। आता मित्रांनो चालू झालेला आहे खूप जोरामध्ये पाऊस आणि हे आहे मित्रांनो इंग्रजांच्या काळातले कुलप आणि या दरवाजाच्या मागे आहे मित्रांनो खुफिया रस्ता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आता सकाळची वाजलेला 9 आणि मी झालो आंघोळ करून रेडी, कारण की आज मित्रांनो मला जाणं आहे एसटीचं कार्ड वाटप करण्यासाठी खेड्यागावामध्ये। तर ते कोणत्या गावाला जाणं आहे ते अजून फायनल झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता मित्रांनो फसलेला आहे ॲटो गाऱ्यामध्ये। तोटिले मित्रांनो गारा आहे, त्या गाऱ्यामध्ये पुरा फसला तो। फायनली मित्रांनो निघला आता टेम्पो। आता मित्रांनो आम्ही निघालो आहे गावाला जाण्यासाठी। आता मित्रांनो आलो आहे पेट्रोल भरण्यासाठी। मित्रांनो नाश्ता झालेला आहे कंप्लीट। आता आपण जाऊ आपल्या गावाकडे आणि सध्या मित्रांनो मी उभा आहे चिखले बायपासवर आणि थोडंसं रिमझिम पाऊस पण चालू आहे। तर चला मग। तर आता मित्रांनो लागलेला आहे गावाकडचा रस्ता आणि किती पॉश आणि किती छान आहे आणि वरून मित्रांनो मस्त पाऊस पण चालू आहे आणि पावसात आमची गाडी पण चालू आहे। एक नंबर वातावरण झालेलं आहे मित्रांनो, लय मजा येऊन राहिली। छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है। तर आता मित्रांनो चालू झालं आहे फुल स्पीडमध्ये पाऊस आणि पुरा आंगवाला झालेला आहे आणि एकदम प्रॉपर पाणी चालू आहे मित्रांनो। गाडीवर एवढं पाणी लागून राहिलं हातच्या बाहेर, पुरा आंगवाला झालं आणि मजा मित्रांनो एक नंबर मजा येऊन राहिली। आता मित्रांनो चालू झालेला आहे खूप जोरामध्ये पाऊस आणि अर्धा रस्ता तर मित्रांनो आम्ही चाललो खामगावकडे रिटर्न। आता मित्रांनो आम्ही पोचलेलो खामगावला आणि थोडं साईडमध्ये हॉटेल होती तरी आम्ही थांबलेलो आहे आणि मी मित्रांनो वला मस्त आंघोळ करून राहिलो मित्रांनो पावसामध्ये आणि फुल मजा येऊन राहिली मित्रांनो। हे बघू शकता किती स्पीडमध्ये पाणी चालू आहे। मित्रांनो आम्ही त्या हिवारखेडवरून वापस आलो घरी, कारण की रस्त्यामध्ये एवढा पाऊस चालू होता हातच्या बाहेर पुरं वलगड झालं मित्रांनो अंग। तर आता मित्रांनो आपण जाऊ आता डायरेक्ट दुकानावर, चला मग। आता मित्रांनो मी आलो आहे दुकानामध्ये आणि दुकानामध्ये चालू आहे मित्रांनो फर्निचरचं काम आणि या दरवाजाच्या मागे आहे मित्रांनो खुफिया रस्ता आणि हे आहे मित्रांनो इंग्रजांच्या काळातले कुलप। तुम्ही बघू शकता किती मजबूत आहे आणि मित्रांनो लवकर तुटले पण नाही ते। आणि आमचं दुकान आहे मित्रांनो 100-150 वर्ष जुनं, त्याच्यामुळे आता कुलप काढले आणि खुफिया रस्ता निघाला। पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवणार मित्रांनो तुम्हाला खुफिया रस्ता। त्या दरवाजाच्या मागे मित्रांनो हे अजूनही 2 दरवाजे निघालते आणि या 2 दरवाजाच्या मित्रांनो ते कुलप अजूनपर्यंत मित्रांनो पाऊस चालू आहे बाहेर एकदम ताकदमध्ये। मित्रांनो मी आता आलेलो आहे कामावरून घरी आणि तुम्ही बघू शकता पुरं शांतता आहे घरामध्ये, कारण की मित्रांनो आई बाबा कामावर जातात त्याच्यामुळे पुरं घर दिवसभर मित्रांनो शांत असते आणि आई आता येणार आहे कामावर। फायनली मित्रांनो आई आलेली आहे कामावरून घरी आणि फर्स्ट टाइम मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आई। मित्रांनो आई करत आहे स्वयंपाक, कायची भाजी करत आहे? वरण आणि पोळी। आणि हे आहे मित्रांनो माझी आई, एकदम साधा सिंपल मध्ये ठेसा। मस्त मित्रांनो ठेसा खाल्ला की असं सनसन होते मित्रांनो, एकदम तिखट लागते मग येते मित्रांनो मजा। अशा प्रकारे साधे सिंपलमध्ये माझी आई आहे। रोज मित्रांनो कामाला जाते सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत दिवसभर मित्रांनो काम करते आणि त्याच्यानंतर येते मग घरी। आणि आता येणार मित्रांनो 10:30-11 वाजता बाबा आल्यावर मित्रांनो बाबासोबत ते तुम्हाला भेट करून देणार। तर आता मित्रांनो मी करत आहे जेवण, वरण भात आणि गवाराची भाजी आणि पोळी। जेवण घेऊन झालेलं आहे कंप्लीट आणि आता रात्रीचे वाजलेले आहे 12 आणि रोज मित्रांनो आम्हाला 12 आणि 12:30 वाजता झोपायले। आणि आता मित्रांनो मी टाकलेली आहे ती चटई आणि याच्यावर येणार मित्रांनो गादी
तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. और मोड़ मोड़ पे कुछ नया सा है.